उपमुख्यमंत्री शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल। अमित शहांच्या भेटीसाठी शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृहात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। अमित शहा मला फायलींसंदर्भात काहीच बोलले नाहीत। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। तक्रारीच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण झालंच नाही। कार्यक्रमावेळी अमित शहांसमोरचाच प्रकार। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। वेळेअभावी रायगडावर भाषण केलं नाही। राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले म्हणजे आम्ही बोलल्यासारखं। मुख्यमंत्र्यांनी मलाही भाषण करा असं म्हटलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमित शहांच्या रायगड भेटीचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रण नव्हतं। शहांच्या दौऱ्यातून संभाजीराजे छत्रपतींना डावलल्याची चर्चा। तर संभाजीराजे रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीने घेतला गळफास। पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी जिशान अख्तरच्या संपर्कात। जिशान अख्तरनंच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। जिशान अख्तर सध्या फरार, अझरबैजान किंवा युरोपातून काम करत असल्याचा संशय। पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती समोर। ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबार्ड यांनी केलेलं विधान चर्चेत। भारतीय निवडणूक आयोग गबार्ड यांच्या वक्तव्यावर गप्प का? काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांचा सवाल। तर गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या नोटिसा। सोनिया गांधी, राहुल गांधी भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएटेड जनरल्स लिमिटेडच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारनं टाकलं पाऊल। टॅरिफ स्थगितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिप्स सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करातून सूट। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। मंगेशकर रुग्णालयातले प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी। त्यापूर्वी उद्यापर्यंत घैसास यांना स्पष्टीकरण देण्याबाबत परिषदेकडून नोटीस। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार। दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयात देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून केली जाणार। गोपीचंद पडळकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। गोपीचंद पडळकरांची ट्विट करत माहिती। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं पडळकरांकडून अमित शहांना निमंत्रण। पालखी महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत विजय शिवतारेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा विजय शिवतारेंच्या अधिकाऱ्यांना इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाचा आढावा। बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं अजित पवारांनी दिलं होतं आश्वासन। श्री सिमेंट कंपनी विरोधात शिवसंग्राम संघटनेचा आंदोलनाचा इशारा। सिमेंटच्या कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकरी वर्गाची पिकं धोक्यात। प्रदूषण विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष। नाशिक शहरात एमडी ड्रग पेडलर्सला अटक। गोपनीय माहितीनुसार अंबड पोलिसांनी 3 जणांना बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त। सांगली पोलिसांकडून 84 लाखांचा अंमली पदार्थाचा साठा नष्ट। पोलीस अधीक्षक संदीप घुगेंनी अंमली पदार्थांचा साठा जाळला। कोकीन, ब्राऊन शुगर, गांजा अशा अंमली पदार्थांचा समावेश। नागपूर जिल्ह्यात 23 आपला दवाखाना या माध्यमातून गरजूंना मिळते आरोग्य सेवा। नागपूर जिल्ह्यात एकूण 58 आपला दवाखाना मंजूर। त्यातील 23 दवाखाने सध्या कार्यान्वित। नागपूर शहरात 44 आपला दवाखाना असणार। संगमनेर तालुक्यातील 13 गावात भीषण पाणी टंचाई। 13 गावांना टँकरने पाणी पुरवठा। उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास टँकरची संख्या वाढवावी लागणार। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध। उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध। पेंच धरणात 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती। तर इतर धरणातही पाणीसाठा उपलब्ध। नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी काढले डिजिटल ओळखपत्र। डिजिटल ओळखपत्र काढल्यानं शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार। केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी योजना सुरू। नंदुरबार जिल्ह्यात तापमानात काहीशी घट। नंदुरबारमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। नंदुरबारमधील शेवाळी नेत्रंग महामार्गाचं काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम ठप्प। महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्याची प्रवाशांची मागणी। परभणी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार। रेल्वे विभागाकडून आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर। गंगाखेड, मानवत रोड, पूर्णा आणि सेलू स्थानकांचा कायापालट होणार।
पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये आदिवासींसाठी दाखले वाटप शिबिर. आदिवासींच्या सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सहकार्याने दाखले वाटप शिबिराचं आयोजन. गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार. सिंचन प्रकल्पात केवळ 35% पाणीसाठा तर मध्यम प्रकल्पात केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. नाशिकच्या निफाडमधील पिंपळगावातील स्मशानभूमीची दुरवस्था. चौथ्यावरील पत्रे खराब झाल्यानं कोसळण्याची भीती. स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरच्या राहता शहरातील मायंबा आणि वीरभद्र महाराज यात्रेला सुरुवात. गळवंती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. 2 दिवस यात्रा सुरू राहणार. सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष करंदीकरांचा भाजपात प्रवेश. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायोगॅस बांधणीवर नागरिकांचा भर. गावनळे गावातील ग्रामस्थांचा बायोगॅस प्रकल्प बांधण्याचा निर्णय. 35 ते 50 घरांनी बायोगॅसची निर्मिती केली. बुलढाण्यात विधवा घटस्फोटीत महिलांचा पुनर्विवाह सोहळा उत्साहात संपन्न. सोहळ्यामध्ये 10 जोडपी विवाहबद्ध झाली. नाशिकमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार मनपा शिक्षण विभागाचा आढावा. मनपाच्या शिक्षण विभागाचा कारभार काही दिवसांपासून वादग्रस्त. भुसे शिक्षक भरती तसेच शिक्षक समायोजनाबाबत मनपाला जाब विचारणार. सोलापूर पुणे महामार्गावर घरगुती गॅसची भीमानगर भागात सर्रास तस्करी. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटलांनी तस्करीचा पर्दाफाश केला. टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या प्रकाराकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. जळगावातील नशिराबादमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत गुलाबराव पाटलांनी धरला ठेका. कार्यकर्त्यांसोबत गुलाबराव पाटीलही थिरकले. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 358 वर्धापन दिन साजरा. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाकडून वर्धापन दिन साजरा. शिवरायांचा जयघोष करत शिवरायांना मानवंदना.